पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। वन विभागाचा घलतान कारभार उघड बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावण्यात आलेला पिंजरा दोन्हीही बाजूंनी बंद। धुळे शहराजवळील SRPF कॅम्पच्या आवारात गेल्या काही दिवसांपूर्वी बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला होता। त्या अनुषंगाने शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीने वन विभागाला बिबट्या जेरबंद करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते। मात्र वन विभागाच्या माध्यमातून हे SRPF कॅम्प परिसरात बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला, मात्र पिंजऱ्यामध्ये भक्षक ठेवण्यात आलं नाही। तसेच पिंजरा दोन्ही बाजूंनी बंद असल्याने बिबट्या जेरबंद होणार कसा? जर पुन्हा बिबट्या त्या परिसरात आला आणि कोणत्या मानवी जीवावर हल्ला केला तर याला सर्वस्व जबाबदार वन विभाग राहील असा इशारा शिवसेनेच्या शिंदे गटाच्या महानगर प्रमुख संजय वाल्हे यांनी दिला आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। शनिवारी रात्री शासकीय वसाहत आहे साखरवरला SRPF ची, त्या वसाहतीमध्ये बिबट्याचा त्या ठिकाणी मुक्त संचार नागरिकांनी बघितला आणि त्याच्यानंतर आम्ही लागलीच शिवसेनेच्या वतीने वन विभागाला त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं आणि सांगितलं की या ठिकाणी तात्काळ तुम्ही ड्रोन कॅमेरे लावा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पिंजऱ्याची व्यवस्था करा आणि जेरबंद त्या बिबट्याला तात्काळ करा, जेणेकरून हा बिबट्या मामी वस्तीमध्ये आला नाही पाहिजे आणि जर दुर्दैवी घटना त्या ठिकाणी काही घडली तर या पूर्ण जबाबदारी ही जी आहे ही फॉरेस्टची असेल। परंतु त्यांनी आमच्या शिवसेनेच्या मागणीला त्या ठिकाणी बिबट्या पकडण्यासाठी त्यांनी हे लावलं आहे, पिंजरा लावला आहे, परंतु तो पिंजरा आता आम्हाला माहिती मिळाली की तो दोघं साईडने बंद आहे। त्या पिंजऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भक्ष्य त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं नाहीये, पिंजरा बंद, त्याच्यामध्ये भक्ष्य नाही। तर मला सांगा हा बिबट्या जेरबंद कसा काय होईल? हा वन विभागाचा गलथान कारभार या ठिकाणी केलेला आहे। जर वन विभागाचे आम्हाला असं वाटतं की तो बिबट्या पकडण्याची इच्छा या ठिकाणी दिसत नाही, भविष्यामध्ये जर त्या ठिकाणी काही अनर्थ घडला आणि त्या बिबट्याच्या हातून कुठल्या मानवावर त्या ठिकाणी हल्ला झाला, जी काही त्या ठिकाणी जीवित मृत्यू त्या ठिकाणी घटना घडली, त्याला सर्वस्व जबाबदार ही वन विभागाची राहील। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।